हे चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणचं शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श विद्यालय आहे। या आदर्श विद्यालयामध्ये जवळपास 3,500 विद्यार्थी शिक्षण घेतात। हे विद्यालय अमरावती विद्यापीठामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त 10वीचे विद्यार्थी परीक्षेला बसतात, यासाठी बहुमान प्राप्त होतो। दरवर्षी शेकडो विद्यार्थी चांगल्या मेरिट प्रावीण्य श्रेणीमध्ये येतात। या आदर्श विद्यालयामध्ये दरवर्षी अष्टप्रधान मंडळाची स्थापना होते। शालेय विभागाच्या अनुसार शालेय मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन होतं आणि या शालेय मंत्रिमंडळाची गेल्या 2 दिवसापासून सुंदर अशी व्यवस्था सुरू आहे। आज आपण पाहूया आदर्श विद्यालयामधील जे शालेय मंत्रिमंडळ आहे याची निवडणूक काही क्षणात या ठिकाणी पार पडणार आहे। तर चला या जाऊया। आदर्श विद्यालयाचा MCVC विभाग आहे। या ठिकाणी लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या सुंदर अशा मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होत आहेत। विद्यार्थी हळूहळू या ठिकाणी मतदानामध्ये सहभाग घेण्यासाठी येत आहेत आणि सहभाग घेत असतानाच विद्यार्थी आता या ठिकाणी आपल्या पद्धतीनं मतदानाचा बॅलेट पेपर वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी यंत्रणा नियोजित आहे। मतदान अधिकारी त्याचबरोबर बॅलेट पेपरची व्यवस्था आहे। विद्यार्थी आपल्या पसंतीच्या मतदान करण्याकडे कल पाहायला मिळणार आहे। तर चालूया, आपण जाणार आहोत। लोकशाहीचा जो कणा आहे तो आहे मतदार। असं म्हटलं जातं, मतदार राजा जागा हो आणि विकासाचा धागा हो। सुज्ञ मतदार जर असतील तर कुठल्याही प्रलोभनाला ते बळी पडत नाही। वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा हक्क जो आहे तो संविधानाने प्राप्त झालेला आहे। पण शालेय स्तरावरच आपल्याला ही निवडणुकीची प्रक्रिया कळावी यासाठी आपण शालेय मंत्रिमंडळाची स्थापना दरवर्षी करत असतो। या निवडणूक प्रक्रियेचे जे प्रभारी आहेत आमचे सहकारी माननीय श्रीकृष्ण वाघ सर, त्यांनी मोठ्या कष्टाने ही जी काही यंत्रणा आहे ती राबवलेली आहे। त्यांना बऱ्याच जणांनी सहकार्य केलंय। मी तर म्हणतो विद्यालयातल्या प्रत्येक घटकाने त्यांना सहकार्य केलंय। ज्यांची त्यांनी मदत मागितली त्या प्रत्येकाने सहकार्य केलंय। इथे उभे सगळे, नामोल्लेख कोणाचा करत नाही मी, सगळ्यांनी सहकार्य केलंय सरांना। पण कोणीतरी एक जण प्रमुख असतो, तसे सर प्रमुख आहेत। जसं NMMS परीक्षा आहे तिचे प्रमुख माननीय कुलकर्णी सर आहेत। विद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख, सगळ्या बातम्या सर्वत्र पसरवल्या जातात, सगळ्यांना कळतात। राहुल पवार सर माझ्या समोर आहेत। आकर्षक फलकलेखन म्हटलं की गणेश आंबोरे सरांचं नाव आहे। अशा विविध योजना ज्या आहेत त्या आपल्या विद्यालयामध्ये राबवल्या जातात आणि प्रत्येक वर्गातलं 8 जणांचं क्रीम जे काही मंत्रिमंडळ आहे, वर्गाचं मंत्रिमंडळ आणि शाळेचं मंत्रिमंडळ दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी। वर्गाचं मंत्रिमंडळ हात उभे करून उभे राहिले, कॅप्टन पासून तर जे काही पद आहेत ते आपल्याला दिलेले आहेत। मग आता ही निवडणूक प्रक्रिया जी आहे त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये हे जे आहे हे मुख्यमंत्री पदासाठीचं बॅलेट आहे। यावर 4 मुख्यमंत्री आणि त्यांचे फोटो आहेत। त्या प्रत्येक बॅलेटवर समोर एक चौकोन दिसतोय सगळ्यांना, बरोबर आहे। पुढे तुम्हाला जेव्हा भविष्यामध्ये पदवीधर निवडणूक असेल किंवा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असेल त्यामध्ये अशा प्रकारचे पसंतीक्रम असतात, ते समोर चौकट असते। आता सगळे व्यवस्थित आणि सुज्ञ आहेत, त्यामुळे या चौकटीच्या आतच आपल्याला टिक मार्क करायची आहे। एकाच विद्यार्थ्याच्या किंवा एकाच मत जो काही निवडणुकीला उभा आहे त्याच्या नावासमोर टिक मार्क करता येईल। एकापेक्षा जास्त नावासमोर टिक मार्क केली ते अवैध मत होईल, ते बाद ठरेल। आपलं मत जे आहे ते सत्कारने लागलं पाहिजे। आपली कोणती एक चूक जी आहे, पहिल्यांदा एकाला मत दिलं नंतर ते खोडलं दुसऱ्याला दिलं, ते पण मत बाद होईल। म्हणून आपल्या हातात मतपत्रिका आल्यानंतर क्षणभर विचार करा, कुठलाच विचार करू नका। सगळ्या गोष्टी विरहित हे मतदान झालं पाहिजे। तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही शाळेची धुरा सांभाळण्यासाठी हा विद्यार्थी समर्थ आहे, त्याच्या नावावर निधी प्रमुख आहे, हे आहे। सगळी पदं जी आहेत ती तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटेल ते तुम्ही करा। सायलेन्स करूया चांगल्या। तसे तुम्ही सगळे जबाबदार घटक आहे शाळेचे। जबाबदार घटकाची वर्तणूक कशी पाहिजे? चांगलीच पाहिजे। तुमच्या हातात शाळेचं सगळं आता अवलंबून आहे। तुम्ही चांगले वागले ना तर समाजात लोक म्हणतात ही शाळा चांगली आहे, आणि तुमचं वर्तन जर खराब असलेलं मध्ये ही शाळा काही योग्य नाही. म्हणून तुम्ही सगळे जे आहात
आदर्श विद्यालय म्हणजे पुढचं भारताचं भवितव्य माझ्यासमोर बसलेलं असं एका शब्दात जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तुम्हाला सगळ्यांना जे निवडणुकीला उभे आहेत त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा. जे मतदार आहेत त्यांना विशेष शुभेच्छा, कारण त्यांचं जे काम आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पेन आहे सगळ्यांकडे, पदासाठीचं बॅलेट आहे, याला मधातून उभी, नंतर त्याला आडवं केलं आणि अजून एक फोड मारली, व्यवस्थित टाकून द्या. काय अडचण कोणाला? हे पण निवडणूक निवडून आला ना समजा कोणी, आपण म्हणतो भाऊ तुम्हीच आहे, ताई तुम्हाला दिलं मतदान, असंच करायचं. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आम्ही पदवीधर असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, तिथं आम्हाला पसंती क्रम द्यावा लागतो. इथं तुम्हाला टिक मार करायची, बरोबरची खूण. बरोबरची खूण अशी करायची की त्या बॉक्सला मधोमध आली पाहिजे. ही जी ह्याच्या बॉक्सच्या ज्या लाईन आहेत बाजूच्या, तर त्याला ती टच नाही झाली पाहिजे. बरोबर मधात बरोबरची खूण आहे. जास्तही छोटी बरोबरची खूण नको, जास्तही मोठी बरोबरची खूण नको. आणि त्या बॉक्सला सुद्धा ती चिपकलेली पाहिजे, हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. त्यांना तयार घरी करूनच द्या. एक पेन ठेवा. आम्ही चला खूप आहेत मित्रांनो, त्यांनाही स्वतःला मतदान करण्याचा अधिकार आहे. म्हणजे जे मुख्यमंत्री पदासाठी उभे आहेत ते स्वतःच मतदान तर स्वतःलाच करणार आहे, हे तर काही चर्चा आहे. त्याच्यामुळं जे 4 उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा मतदानासाठी की आपल्याला काय करायचं आहे. इकडे मतदान केंद्र संचालक बसलेले असतील त्यांच्याकडे जायचं, इकडे केंद्र संचालक बसलेले असतील त्यांच्याकडून आपल्याला बॅलेट पेपर मतपत्रिका घ्यायची आणि त्या मतपत्रिकेवरती तिथे पेन ठेवलेला असेल, त्या पेनाने ज्याला मतदान द्यायचं त्यावरती टिक करायची आणि टिक केल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या बॅलेट पेपरची आपल्याला घडी करायची आणि ती घडी इथे ह्या ज्या पेटे ठेवलेल्या आहे आपण, निधी प्रमुख असेल तर त्याने निधी प्रमुखाच्या बॉक्समध्ये टाकायची. मुख्यमंत्र्यांना सांगू आपण की त्या मुख्यमंत्र्यांची या बॉक्समध्ये असा विशिष्ट बॉक्समध्ये आपण ते मतपेटीत ते मतदान आपण बंद करणार आहोत. याची कृपया प्रत्येकाने नोंद घ्या. समजलं सगळ्यांना? आता सगळ्यांना मतदानासाठी शुभेच्छा. प्रकारे आमच्या आदर्श विद्यालयामध्ये अभिरूप मतदान चालू आहे. हा मतदानाचा कक्ष आहे. या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थिनी आता मतदानाचं मतपत्रिका घेत आहेत आणि या ठिकाणी महत्त्वाची जी शाही लावण्याची पद्धत आहे ती आमच्या विद्यार्थ्यांच्या पोटावरती तर्जनीवरती लावण्यात आहे. यामुळे तुम्ही मतदार केलेलं आहे हे असं या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी सर्व शांततेनं मतदान प्रक्रिया सुरू आहे. हे मतदान केंद्र आहे. आमचे या ठिकाणी पुन्हा हे विद्यार्थी मतदान करताना दिसत आहेत. पेपर आहे जो व्यवस्थित घडी करून दिला जातो. मग मतदार जो आहे तो या ठिकाणी येतोय. समोर बोट ठेवून त्याला मतदान केलंय याची खात्री होते आणि तो त्या ठिकाणी जाऊन आपल्या पसंतीच्या मतदाराला या कक्षामध्ये जाऊन ही प्रक्रिया आहे. मतदान प्रक्रिया प्रमुख आहे. टिक मार्क करायची. मतदानाची प्रक्रिया प्रमुख आहेत. वाघ सरच्या माध्यमातून सुंदर हे मतदान होत आहे आणि आमचे आंबोरे सर जे आमच्या आदर्श जायचे मतदान जनजागृती अभियानाचे मतदान क्लबचे जे मतदान यादी प्रमुख आहेत, केंद्र संचालक आहेत.
शांत, अतिशय सुंदर पद्धतीनं ही मतदानाची प्रक्रिया, कुठलाही गोंधळ नाही, सुरू आहे. अशा प्रकारे मतदार या ठिकाणी येतो. त्याला आमच्या आदर्श विद्यालयाचे प्राचार्य गवले सर या ठिकाणी आले. मतदान प्रक्रिया सुरू आहे. सरांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. मतदान प्रक्रिया सुरू. हे बघा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचं मतदान मतपेटीत आता बंद झालेलं आहे. सगळ्यांनी एकदा आपण टाळ्यावरून त्यांचं स्वागत करू. पुढचे 2 पद आता चालू होतील. वर्गातच काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, आज आपले आदर्श विद्यालय यासाठी एक मंत्रिमंडळाची स्थापना करण्यासाठी आपण सगळे मतदार म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. गेल्या 15 दिवसापासून पूर्वतयारी आपली सुरू होती. मंत्रिमंडळाचे जेवढे सदस्य आहेत त्याला एक आपला मतदारसंघ येतो, त्याला मतदार पण ठरलेले कोण मतदान करायचं. उदाहरणार्थ मुख्यमंत्री पदासाठी प्रत्येक वर्ग तुकडी जी आहे त्याचे वर्गप्रमुख हे मतदार असणार आहे. अगोदर आपण कोण उभं राहायचंय, इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दिले, त्यांचं मतदान म्हणजे ते नावं पक्के झाले, नंतर त्यांना चिन्ह दिलं गेलं. हे जे आयोजक यासाठी सगळं नियोजन करतायत, आपले पर्यवेक्षक असोलकर सर असो, आपले या विभागाचे प्रमुख वाघ सर असो आणि त्यांना मदत करणारे सर्व सहकारी आपण पाहतो. अतिशय पारदर्शकपणे आणि लोकशाही प्रक्रिया कशी आहे, संविधानानं मतदाराला जे अधिकार दिलेले ती प्रक्रिया कशी चालते याचा या बालवयातच तुम्हाला अनुभव यावा. आणि शाळेचं मंत्रिमंडळ म्हणून जे तो विभाग आपल्याकडे जो येईल त्या विभागाचं काम वर्षभर चालण्यासाठी ते काम तुमच्याकडे देणं चाललंय जबाबदारी. अतिशय पारदर्शकपणे हे काम होताना मला दिसतं. छान पाहतो मी आता निवडणुकीच्या आपण तर 18 वर्षाच्या आत आहोत. 18 वर्षाचे पूर्ण असणारे मतदार आपले आईवडील किंवा ज्येष्ठ 18 वर्षानंतर ते घरातील सदस्य मतदान केंद्रावर जातून कसं मतदान करतात, उमेदवार उभं राहिल्यापासून अर्ज भरल्यापासून तर निवडून येऊन मुख्यमंत्री किंवा अन्य पद जसे असतात, पुढे शपथविधी होतो मंत्रिमंडळाचा, ही सर्व प्रक्रिया आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, दूरदर्शनवर आणि अन्य सोशल मीडियावर पाहतो. ही त्याच पद्धतीनं तुम्ही तो अनुभव घेताय. ही तुमच्यासाठी एक आनंदाची आणि एक शिकण्यासाठी त्याची कल्पना तुम्ही करू शकता. आणि प्रत्यक्ष अनुभव आपल्यातला सहकारी आपण निवडून देतोय. निवडून येणारा तर आनंदित होणार आहे, पण तुम्ही निवडून देणारे सुद्धा योग्य जबाबदारी पार पाडल्याचा एक अनुभव तुम्हाला येणार. खूप छान नियोजन वाटलं. सर्वांचं मतदाराचं सुद्धा आणि उमेदवार उभे त्यांनाही शुभेच्छा आहे. जे निवडून येतील त्यांनी पुढे ते कामकाज व्यवस्थित करायचं. जे यात अपयशी होतील त्यांनी कोणतंही सहज आपण त्यात सहभागी झालो बा आपल्याला मतदान नाही झालं याचा अर्थ आपण आणखी चांगल्या पद्धतीनं पुढच्या वेळेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचे. कोणतीही नाराजी त्यात असणार नाहीये. आपला सहकारी कोणीतरी त्या पदावर जातोय त्याला सर्वांनी सहकार्य करायचंय. छान सगळे नियोजन आहे. सर्वांचे आयोजकांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि तुम्ही मतदाराचं आणि जे निवडून येतील त्यांना शुभेच्छा. जे निवडणुकीत अपयशी होतील त्यांनी सुद्धा नाराज न होता जे निवडून आले त्यांना सुद्धा रंजनमानाने त्यांना सुद्धा शुभेच्छा द्यायचे. अशी लोकशाही प्रक्रियेची एक आनंददायी प्रक्रिया आहे आणि खऱ्या अर्थानं आपण त्याचा अनुभव घेतो याचा मला एक आनंद वाटतो आजच्या दिवशी. विभागाचे जे संपूर्ण प्रक्रियेचे प्रमुख आहेत माननीय श्रीकृष्ण वाघ सर, मी सरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांचा मनोगत या ठिकाणी व्यक्त करावा. दरवर्षी आपण आपल्या आदर्श विद्यालयामध्ये शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करत असतो. आणि यावर्षी आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य गवले सर
आणि पर्यवेक्षक आदरणीय अविनाशजी असोदकर सर यांनी परवानगी दिली की आपल्याला लोकशाही पद्धतीने कुठेतरी निवडणूक झाली पाहिजे. त्यामध्ये माझ्या सर्वच सहकाऱ्यांनी अगदी ओतप्रोत भरून खूप 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 मदत केली आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण ही निवडणूक प्रक्रिया अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने संपन्न करीत आहोत. आणि त्यामध्ये खरोखर ज्यांनी सर्वांनी आपल्याला या निवडणूक प्रक्रियेमध्ये मदत केली त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय प्राचार्य साहेब आहेत, आदरणीय पर्यवेक्षक साहेब आहेत, आदरणीय गिरे सर, कुहिरे सर, आदरणीय गणेश आंबोरे सर आहेत, आदरणीय कुलकर्णी सर आहेत, आदरणीय विकास जाधव सर आहेत, या सगळ्या आणि बाकीच्याही मंडळीने खूप राहुल पवार सर ज्यांनी प्रसिद्धी प्रमुख तर ते आहेतच आणि गणेश उत्सव प्रमुख विकास जाधव सर, परत हे सगळे प्रमुख पद प्रत्येकाकडे प्रमुख जबाबदारी प्रत्येकाकडे आहेत. या सगळ्यांनी मदत केली. पुनश्च एकदा सर्वांचं खूप 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 आभार आणि पुढच्या निवडणुकीसाठी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा जे निवडून येतील त्यांना कार्य करण्यासाठी शुभेच्छा आणि जे निवडून आले नाहीत त्यांनी अजिबात हताश व्हायचं नाही. कारण निवडून न येणार आणि प्रत्येक निवडणुकीत उभं राहणार आपल्या देश पातळीवरच्या असं एक नाव सरांकडून ऐकलं होतं. ते प्रत्येक निवडणुकीत ते उभे राहिले, निवडून मात्र आले नाही तरी सुद्धा त्यांचं नाव झालं. म्हणजे निवडणुकीत हार जीत दोन गोष्टी नाही. त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना शुभेच्छा. बाहेर गेले तरी पण तुमच्यापैकी काही जणांना जर त्यांची प्रतिक्रिया काही मत जर इथे व्यक्त करायचं असेल तर कोणीतरी प्रातिनिधिक स्वरूपात एका मुलीने आपलं मत व्यक्त करावं आणि एका विद्यार्थ्याने आपलं मत व्यक्त करावं. तर मुलींपैकी कोणाची इच्छा आहे की आम्ही आमचं मत मांडू शकतो. त्या रांगेमध्ये आता क्रीडा प्रमुख चाललेले आहेत मतदान करण्यासाठी. ही प्रक्रिया अतिशय सुंदर शांत पद्धतीने होते. मी ज्याला विचारेल याचं नाव घेऊन त्याला इथे समोर यावं लागेल. कोणाची इच्छा आहे समोर येऊन व्यक्त करायची? हे काय वाटतं शंतनू? ये. एकदा शंतनूसाठी जोरदार टाळ्या. याला कुठं आज्ञाधारकपणा. आजच्या काय कसं वाटलं आजचा अनुभव? आज जशी आपली चिखलीची मतदान प्रक्रिया तशीच आपल्या आदर्श शाळेची चांगल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया होत आहे आणि सर्वांना जे मतदान जे उमेदवार उभे आहेत त्यांना शुभेच्छा देते. बरोबर. हा बोला. मी सुरेश शंकर उंबरकर आपल्या आदर्श विद्यालयातील आदर्श विद्यालयातील एक विद्यार्थी. आज आपल्या आदर्श विद्यालयातील 8-9-10तील निवडणुका आहेत. तरी आपण आज विद्यार्थी आहोत तरी आपलं 18 वर्ष झाल्यानंतर आपल्याला मतदान करायचे आहे. तरी आता सध्या लहान वयात सुद्धा आपण इथे आपल्याला निवडणूक कशी करावी याचा अनुभव मिळतो व आपल्याला चांगला व आपल्या मतदान हे प्रत्येक भारतीयांचं वा लोकशाहीतील प्रत्येक नागरिकांचा एक मूलभूत हक्क आहे. मतदानाने आपल्याला आवडतो तो एक उमेदवार आपल्याला निवडला येतो व त्यातून आपली लोकशाही बळकट होते व मला खूप आनंद आहे की आपण या निवडणूक प्रक्रियेचा भाग होत आहोत. तरी धन्यवाद. माझं नाव ज्ञानदा वायबसे आणि मी अर्थमंत्री या पदासाठी उमेदवारी अर्ज केलेला आहे. ज्ञानदा वायबसे मी या प्रक्रियेमध्ये घेतलेला आहे. तरी मला या प्रक्रियेबद्दल गर्व होत आहे आणि
या मतदान प्रक्रियेमध्ये वर्गप्रमुख तसेच स्काउट गाईडचे विद्यार्थी सुद्धा आहेत. श्रावणी शेळके वर्ग 10ची विद्यार्थिनी आपले मत व्यक्त करताना सांगा. मी श्रावणी भीमराव शेळके. आज 8-9-10 निवडणुकीमध्ये माझे मत व्यक्त करते. जी लोकशाही पद्धतीची मतदान असते ते आपण सर्व अनुभवतोय. त्याच्याबद्दल खूप आनंद होतोय आणि सर्व मतदान करणाऱ्यांचे हार्दिक स्वागत. मतदान हे गुप्त होत आहे व कोणाला न सांगणारे घातक होणार नाही अशी प्रक्रिया केली जाते. आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 आणि 3 आणि 4 अशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करत आहे. बॅलेट पेपर दिला जातो आणि मतदान कक्षामध्ये मतदार जातो आणि आपल्या पसंतीच्या मतदात्याला मतदान करून या समोर असलेल्या मतपत्री म्हणजे पेटीमध्ये आपलं मतदान टाकतो आणि या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहेत. सुंदर अशा पद्धतीने नियोजन सुरू आहे. जाधव सर आहेत, कुलकर्णी सर आहेत आणि आलेल्या मतदाराच्या बरोबर तरी म्हणजे बोटाला मतदान झालंय माझं याची एक सुंदर शाही लावल्या जाते आणि त्याला एक मतपत्रिका दिल्या जाते आणि या ठिकाणी मतदार आतमध्ये जाऊन गुप्त मतदान कक्षामध्ये जाऊन आपल्या पसंतीच्या मतदाराच्या नावापुढे एक प्रकारे बरोबरची खून करून त्या मतपत्रिकेमध्ये टाकतो. अशा सुंदर या ठिकाणी नियोजन सुरू आहेत. या ठिकाणी पर्यवेक्षक आदरणीय अविनाशजी असुलकर सर आहेत. या प्रक्रियेचं अवलोकन करताना सुंदर पद्धतीने हे सगळं या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती पार पाडत आहेत. मतदार जो आहे तो शांत पद्धतीने आपली फक्त मतदान करण्याची वाट पाहत आहे की माझा नंबर केव्हा येणार आहे. सगळे मुलं मुली एका रांगेमध्ये आपल्या मतदार जी प्रक्रिया आहे पार पाडण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. एक मतदार आपल्या अष्टप्रधान मंडळामधील जे पद आहे मग ते शालेय मंत्रीपद असेल, संख्या प्रमुख असेल, वाचनालय प्रमुख असेल, क्रीडा प्रमुख असेल, सांस्कृतिक प्रमुख असेल, सहल प्रमुख असेल, या सगळ्या पदावर एक उमेदवार उभा आहे आणि आपल्या या उमेदवाराला त्या पदामध्ये जे या ठिकाणी मतदार आहेत ते मतदान करत आहेत. अशा प्रकारची प्रक्रिया ही आदर्श विद्यालयामध्ये सुंदर पद्धतीने होत आहेत आणि अशाच प्रकारे आपल्या आदर्श विद्यालयाच्या मतदान प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थी सहभाग होऊन आपल्या या सुंदर मतदानाचा आज पहिल्यांदाच अनुभव घेत आहेत. मतदान अधिकारी या ठिकाणी आहेत, मतदानाची प्रक्रिया निर्माण करणारे अधिकारी आहेत, वाघ सर आहेत. गेल्या 8 दिवसापासून मतदाराने अर्ज कसा भरावा, अनामत रक्कम कशी जमा करावी, व्यवस्थित सगळ्यांचे मतदान प्रक्रिया जशी प्रक्रिया असते त्यामध्ये फॉर्म भरणे, त्याबरोबर चिन्ह देणे, या सगळ्या प्रक्रिया होऊन आज सुंदर या ठिकाणी हे नियोजन सुरू आहे आणि ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पार पडते आणि नक्कीच निकालसुद्धा चांगल्या प्रकारे लागेल आणि आमच्या आदर्श विद्यालयाचा प्रमुख मंत्रिमंडळाचा जो काही कारभार आहे, येणारी नवी पिढी, येणारे मंत्रिमंडळ स्वीकारेल हे आज या ठिकाणी दिसणार आहे. तो बोलतो ना. Hello guys, my name is Rushikesh Dharamsingh and I am learning in class 10 and we all here gathered because there are a voting section and in our school there are almost 8 main members of class who control full class and example of monitor, sports monitor and others. So we are all gathered here to vote someone to be a main or a high opportunity guy who will control the whole school and there are total 8. So I am, and this is our first experience to vote any other guy who is stand up for any position. So I am proud of who I am learning in a school Adarsh Vidyalaya. Thank you. प्रशांतजी देशमुख सर प्राध्यापक या ठिकाणी आहेत. त्यांच्या या सुंदर अशा MCVC हॉलमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सर आपल्याला कसं वाटतंय मतदान प्रक्रिया घडते? उद्याच्या जे नागरिक भारताचे उद्याचे नागरिक यांना ही लोकशाहीची पद्धत अत्यंत प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये प्रत्यक्ष समजावून सांगण्याची एक पद्धत आदर्श विद्यालयाची अतिशय चांगली आहे.
आणि केवळ थिअरी न सांगता प्रत्यक्ष ते विद्यार्थी मतदान करणार आहे. त्यामुळे लोकशाहीचा एक जो आपला आत्मा आहे मतदान प्रक्रिया, ती भावना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम आदर्श विद्यालय अतिशय छानपणे करतं. धन्यवाद सर. सुंदर अशी प्रक्रिया. आतापर्यंत जवळपास 350 विद्यार्थ्यांचा हॉल भरलेला होता. आमच्या आदर्श विद्यालयामध्ये जेवढ्या काही तुकड्या आहे 5वीपासून तर 12वीपर्यंत 10वीपर्यंत 7-7 सेक्शन आहेत आणि त्या 7-7 सेक्शनमध्ये 8-8 हे प्रमुख आहेत. असे जवळपास 350 विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे मतदानाचं जे काही दालन आहे हे या ठिकाणी शांत दिसतंय आणि विद्यार्थी आपल्या कल्पकतेनं हा पहिला आयुष्याचा मतदानाचा जो अधिकार आहे म्हणजे मिळालेला संविधानानं नाही, परंतु आम्ही आता त्याला आमच्या शाळेच्या माध्यमातून तो अधिकार दिलेला आहे आणि तो आज या ठिकाणी शांत पद्धतीने आपलं मतदान कसं करायचं ही प्रक्रिया समजून घेतल्यानंतर हे विद्यार्थी आता या ठिकाणी आपलं मतदान करत आहेत. ही प्रक्रिया आता काही वेळातच या ठिकाणी मतदानाची घोषणासुद्धा होईल, बॅलेट मोजल्या जातील आणि नक्कीच 15 ऑगस्टला या मतदान प्रक्रियेमध्ये कोण विजय झालेला आहे हे आपल्याला नक्की माहीत होणार आहे. संख्याप्रमुख कसं वाटतं आज मतदान करताना पहिल्यांदा करतोय? अतिशय चांगलं वाटते आणि अतिशय शांततेने हा मतदानाची प्रक्रिया पूर्णपणे पार पडली आहे आणि एकदम म्हणजे जे मुक्त पद्धतीने मतदान होत आहे आणि अतिशय चांगली प्रक्रिया घेतलेली आहे. नक्की नक्की. हे सगळे जे शेवटचे आहेत हे शाळेचे संख्याप्रमुख म्हणजे प्रत्येक वर्गाचा संख्याप्रमुख असतो, त्यातील आता हे संख्याप्रमुखाच्या शाळेचा संख्याप्रमुख यासाठी मतदान करायला आलेले आहेत. शेवटचं महत्त्वाचं हे मतदानाचं दालन आहे. आमचे सगळे या ठिकाणी मतदान अधिकारी जे आहेत हे येणाऱ्या म्हणजे आयुष्यातल्या जेवढ्या काही निवडणुका असतील आमच्या सगळ्या सहकार्याच्या, लोकसभा असेल विधानसभा असेल, यामध्ये मतदान अधिकारी म्हणून त्यांनी सगळ्यांनी काम केलं आहे आणि नक्कीच याचा अनुभव या ठिकाणी घेऊन हे सगळे आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना मतदानाच्या प्रक्रिया सगळ्या समजून सांगत त्या पद्धतीनं शांततेनं कसं मतदान होईल याचा या ठिकाणी आम्हाला आज अनुभव दिसतोय. सगळे प्रक्रिया शांततेने पार पडत आहेत. शेवटचा मतदार बाकी आहे संख्याप्रमुख आणि यासाठी सगळे बसलेले आहेत. आमच्या काही विद्यार्थिनी संख्याप्रमुख आहेत. आता या जवळपास 4 विद्यार्थिनी आहेत आणि जवळपास 12 ते 13 मतदार आहेत. शेवटचा हे जाधव सर, कुठल्या प्रक्रियेत शेवटचं मतदान कुणासाठी चालू आहे? हां, लोकसंख्या म्हणजे या शाळेची संख्या प्रमुखाच्यासाठी मतदान सुरू आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणपर्यंत हे सुंदर अभिरूप मतदान झालेलं आहे आणि मतदानाच्या सगळे बॅलेट पेपर या ठिकाणी आमचे वर्ग म्हणजे या आजचे जे मतदान प्रतिनिधी आहेत ज्याला अधिकारी म्हणता येईल या ठिकाणी व्यवस्थित मतदार ज्याला मिळालं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी याची छाननी करत आहेत आणि 15 ऑगस्टला नक्कीच या पूर्ण प्रक्रियेमधून कोण निवडून आला आहे ही प्रक्रिया कळणार आहेत. तोपर्यंत आपण बघूया 15 ऑगस्टला काय घडतंय. सगळे प्रक्रिया या ठिकाणी आहेत.